आजचा आठवडा बाजार आहे आणि बाजारासाठी चालू राहतात. मिस्टर नेहमी येतात कारण त्यांना उशीर होणार आहे त्याच्यामुळे मी आलेली आहे. तर चला तर मग तुम्हाला मी आमच्या आठवडा बाजार दाखवतो. तर ज्यांच्याकडे आम्ही नेहमी म्हणजे अगदी माझ्या लग्नाच्या अगोदरपासून सुद्धा म्हणजे माझी आई वगैरे इथं होते राज्यामध्ये तेव्हापासूनच आम्ही त्यांच्याकडे भाजी घेत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे कसं तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे आम्ही भाजी घेत होतो म्हणजे त्यांच्याशी ओळख तुमची करून देतो पहिल्यांदा. कुठून येता तुम्ही भाजी घेऊन? हां बघा आज दादा पण संदीपदादाकडे ना बऱ्यापैकी माल लवकर संपतो कारण त्याची ओळख पण तेवढी इथं आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला वाटते होलसेलमध्ये पण तुझा माल जातो ना. तर आज फक्त त्याच्याकडे टोमॅटो उरलेत आणि गाजर मीठ आहे. आणि ह्या कसल्या मिरच्या म्हणतो आपण त्या तिखटवाल्या चिकू मिरच्या. तर हा आहे संदीप दादा ज्याच्याकडे आम्ही नेहमी भाजी घेतो. आणि तुम्ही बघत असाल आता उड्डाणपूल झालं आहे त्याच्यामुळे इथे बऱ्यापैकी पुलाच्या खालीच लोक बसायला लागलेली आहेत. चला तर तुम्हाला मी पुढे पण दाखवते. संदीप दा पिशवी ठेव. चला आपण जरा भाजीची पिशवी संदीप दादाकडे ठेवूया. तर आपल्याला तुम्ही फळवाले ओके सो तुम्ही बघत असाल हा आहे असा आठवडा बाजार. आणि दादा व्हिडिओ चालू आहे. कुठून आलाय भाजी घेऊन? आम्ही सांगलीवर. हां सांगली मैत्रिणींनो हे बघा हे आपले बऱ्यापैकी जर तुम्ही म्हणालात ना कोकणामध्ये सगळीकडे जेवढे आठवडे बाजार होतात तर तिथे सांगली सातारा कोल्हापूर अगदी बेळगावपासून सुद्धा माल इथे घेऊन येतात. तर ज्या प्रकारे तुम्ही आणि ह्यांच्याकडे आज पेरू किलोला 60 रुपये. पेरू किलोला 60 रुपये. नाव सांगा. संतोष डुबल. बरं आणि आलात कुठून? पलूस. बरं कुठला बाजार करता तुम्ही नेहमी? पाटण देवरुख लांजा. बघतात मैत्रिणींनो. आणि हा ह्यांचा ठरलेला दिनक्रम असतो त्याच्यामुळे हा लांजाचा आठवडा बाजार आणि मेन म्हणजे मुंबई गोवा हायवेवरती असलेलं गाव असल्यामुळे तुम्हाला सगळीकडे सगळ्या प्रकारची भाजी अगदी कपड्यापासून तुम्हाला पाहायला मिळेल. तर सगळं तुम्हाला इथे मिळतं. हे बघा किती प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे. काकू नाव सांगा. हां काकू लाजल्या सांगा. हां मग सगळी सांगा म्हणजे भाजी कुठून घेऊन आलाय? आम्ही भाजी कोल्हापुरातून. हे बघा काकींकडं मस्तपैकी ताजी अशी सगळ्या प्रकारची भाजी आहे. त्यानंतर सगळ्याच्या ताईकडे नेहमी आम्ही भाजी घेतो. बीड 2 घेतल्यात आणि शेवगा. तीस बोललो 30 हे माझ्या आजीला ऐकायला तुला ऐकायला येणे काय ते नाव सांग. पुढं आत कॉलेजला नाव किरण. अच्छा आणि कुठून आणलात मग? सांगली. कुठला बाजार करता? लांजा देवरुख साखरपा. तरी आत्ताची सध्याची स्थिती काय आहे? ठीक आहे. ठीक आहे. आणि म्हणाला त्याप्रमाणे आम्ही घेतलेलं आहे. आणि ह्यांच्याकडेच नेहमी आम्ही जे घेतो ते म्हणजे पालेभाज्या हे कांदे बटाटेवाले काका नेहमी आहे.
नाव सांगा मग. आणि हे जे काका आहेत ना, ह्यांच्याकडे मी माझी आई असल्यापासून आम्ही नेहमी कांदे बनवायला येतो. हा बरं, गाव सांगा. बरं, नाव सांगा ती पहिलं पूर्ण. लवकर होय काय? काकडी आले 30 ला अर्धा 1 किलो 50. आणि असे वाटे पण लावले चला मक्के आले गोड मक्के आले गोड मक्के आले गोड मक्के आले गोड. तुम्ही जर लांब लांब अगदी बघितलात ना तर हा आहे आमचा. पुढे पुढे बघत जाऊ आपण. इकडे करा ना वहिनी. काय ही बनवतो बनवा ना, आमची मुलाखत घ्या ना. बरं बरं, तुझं नाव सांग पहिलं. माझं नाव गीतेश शिंदे, आणि आलाय कुठून? देवरू. देवरुख. म्हणजे तुझं मूळ गाव कुठलं? देवरुगत, देवरुखच. हा. कुठले कुठले बाजार करतो? लांजा, हा पाली, बरं. देवळीपाटा, अच्छा. सावर्डा. आता सध्या भाज्यांची दरांची काय स्थिती आहे तरी? अहो याच्यामुळे लय तुटवडा झालाय, भाज्यांचे तर वाढले. दादाकडे हे असे नेहमी वाटे लावलेले असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची तर त्याचा फार दादा मिश्किल मिश्किल स्वभाव आहे. हा फार मिश्किल स्वभाव आहे, कारण केवळ धंदा किंवा व्यवसाय. बरं, तू आताच्या मुलांना काय सांगशील जे शिकलेली वगैरे आहेत, तू नोकरी नाही म्हणून निराश होतात, तर तू काय सांगशील? नाराज तर मी मुलीत नाही. पण नाराज त्यांनी काय होणार ताई? नोकरीऐवजी मेहनत करून धंदा राहायलाच करावा. पाहिजे. आता नाराज काय व्हायचं त्या? नोकरीऐवजी आपला धंदा व्यवसाय. हा? नोकरीऐवजी धंदा केला तर धंदा चालतो. केलेला मराठी माणसाचा धंदा करा. कारण नोकरीचा आता गॅसच्या ह्याच्यामुळे किती लोकांच्या नोकऱ्या गेल्यात. मध्ये कोरोनाच्या काळात काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या, मग व्यवसाय करावा लागला. व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही. थँक्यू. शिकून पण काही नोकऱ्या नाही. तर आता या दादाला पण विचारा, या आमची कुटुंब कारण काय अजून एक युट्यूबला आहे, पण म्हातारी गेली युट्यूबला येते. कोबी आणलेले आहेत. आणि जिथे आपण मग अशी भाजी घेतली त्याच्याकडे भेंडी खूप चांगली होती. आणखीन हे एक टाका जे भाजीवाले बसतात. खूपच काय करताय? व्हिडिओ तुम्ही दिसणार ना. बरं, गाव माल कुठून आणलाय? आष्टा सांगली. आणि तुमचं गाव? आष्टाजवळ फाळकेवाडी म्हणून गाव आहे. अच्छा. आणि बाजार कुठले कुठले करता? देवरुख, लांजाम, राजापूर. चला चला. तुम्ही बघाल तर कपड्याची दुकानं सुद्धा हे दादाकडे जाऊया. दादाकडे दाद्या पोच दे. बाबा कुठे आहेत? बाबा आता पुढच्या वेळी येतील. होय काय? बरं चल, तुझं नाव सांग. माझं नाव शुभम. अच्छा. आणि तुझं गाव? माझं गाव सांगली. प्रॉपर सांगली. आणि माल कुठून आणता तुम्ही? सांगलीतून. सांगलीतून. बाजार कुठले कुठले करतो? लांजा आणि देवरुख. दोनच? दोन. आणि काय काय आणता तुम्ही? मला ह्या दादाकडे आम्ही, मला वाटते आई आमची असल्यापासून आम्ही नेहमी पालेभाज्या भरपूर चांगल्या क्वालिटीच्या यांच्याकडे असतात. म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीच्या असतात. आता आपण ह्यांचा एक फोटो घेऊया. आता दोघे राहा, फक्त मी फोटो घेते आहे. तुझं भाज्यांचे दर आज कसे आहेत पहिली?
ठीक आहे, थँक्यू. तर असा हा आमचा नांद्याचा बाजार. त्याच्यानंतर इथे ओ भाऊ ओळखलं का? तर ह्यांचं मसाल्यांचं सगळ्या प्रकारचे. दादा तू तुझ्याबद्दल सांग, काय काय स्टॉल असतात तुझ्याकडे? नाव सांग पहिलं. नाव माझं हां. राजेंद्र कांबळे. अच्छा. आणि काय काय म्हणजे काय काय असतं? माझ्याकडे पूर्ण जो अख्खा गरम मसाला असतो. अच्छा. ह्या दादाकडे मात्र नेहमी आणि फार पूर्वीपासून तुम्ही बघाल तर हे बघा सगळ्या प्रकारचे गरम मसाले दादाकडे नेहमी असतात. त्यानंतर अशी तुम्हाला ही संध्याकाळची गर्दी दिसेल. हायवे आहे. आणि त्यानंतर ह्या साईडला आपण रस्ता क्रॉस केला की आपल्याला कपड्याची दुकानं, त्याच्यानंतर फळांची बऱ्यापैकी कपड्याची दुकानं, त्याच्यानंतर चिकू कसे आहेत दादा? 20ला पाव, 30ला अर्धा, 50ला किलो आहे. आणि एकंदरीतच असं तरी आता लाल आणि गोळे कलिंगड. कसे कलिंगड? कलिंगड 100 80 रुपयाला दिले, 20 रुपये सुट्टे या 80ला दिले का ते? कपड्याची दुकानं पण खूप कपड्यांची वगैरे कुर्तीज, प्लॅस्टिकची भांडी आणि इथे तुम्हाला नाव सांग. नाव हां अल्ताफ. काय काय असतंय दुकानामध्ये तुझ्या? सगळ्या कुर्तीज ना? काय कुर्तीची प्राइस आहे? 200, 150, 350. अच्छा. सगळे सगळ्या कुर्तीज आहेत तेवढ्या. दादा पिशव्या कशा? 10 वाले, 20 वाले, 40 वाले, 25 वाले. आणखी आहे. भाजी कुठे आहे? अहो आलेले आहेत. जरा मी आणते पिशवी. कुठे आहे? कशी आहे?
थँक्यू हा. हे घ्या. काय घेऊया तर गहू घ्यायच्यात ना. बाकी काय नाही. हा? बंद करून दे. थांबा. बंद कर कशाला? हो पण जरा